अहिल्यानगरमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला. तो म्हणजे वास्तविक जास्त त्याचा फटका बसला तो म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये. त्याचा सेंटर पॉइंट सुपा, श्रीगोंदा आणि पुण्यातील काही भाग. त्याचा सिस्पे घोटाळा 2025ला उघडकीस आला. त्या घोटाळ्याच्या आमिषापोटी अनेक लोकांचं कुटुंब बरबाद झालं, उद्ध्वस्त झालं. ज्यावेळेस हा घोटाळा उघडकीस झाला त्यावेळेस मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना मी माझं एक पत्र दिलं आणि त्या पत्रावर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना रिमार्क केलं आणि ते पत्र त्याची एक कॉपी SP कार्यालयात सुद्धा दिली. नंतरच्या कालखंडामध्ये ते आरोपी ज्यावेळेस आम्हाला समजलं की दुबईमध्ये आरोपी आहेत, त्यावेळेस दुबईमध्ये आरोपी लपून बसल्याची ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस सप्टेंबर 2025ला मी माझ्या काही सहकाऱ्यांची टीम दुबई या ठिकाणी पाठवली आणि त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवलं. त्यांचे त्याबाबत वास्तव्य कुठे आहे, ते कुठला व्यवसाय करतात, त्या सगळ्या माहित्या गोळा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ज्या ज्या माहिती आम्हाला समजली ती माहिती आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय नगर या ठिकाणी आम्ही त्या माहित्या त्यावेळेचे तत्कालीन SP सोमनाथ घारगे होते, त्यांना त्या माहित्या आम्ही पुरवण्याचं काम केलं. नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आम्हाला ट्रेस आउट झालं की हे दुबईमध्ये राहतात, हे अशा ठिकाणी राहतात, हे व्यवसाय यांनी अशा पद्धतीचे व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेस आपण 9 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटून त्यांच्यावर आम्ही इंटरपोल करण्याची मागणी केली आणि CBI चौकशी लावण्याची आम्ही त्यावेळेस मागणी केली आणि चौकशीला गती देण्याच्या संदर्भात मी 2-3 वेळा आदरणीय अमित शाह साहेबांना त्या ठिकाणी भेटलो. नंतरच्या कालखंडामध्ये मार्च 2026 मध्ये इंटरपोलची कारवाई सुरू करण्यात आली एकूण 7 जणांविरोधात. त्यामध्ये अगस्ती मिश्रा, नवनाथ आवताडे, राहुल शामराव काळोखे जो काल पकडला तो, ययाती मिश्रा, शुभम आवताडे, गौरव सुखदेव आणि सुवर्ण आवताडे या 7 जणांवर यांच्यावर इंटरपोलची कारवाई सुरू केली. आमच्या टीमचे सदस्य 2025 पासून दुबईमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी त्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या काही कागदपत्रा सहित माहित्या त्या ठिकाणी गोळा केल्या. त्यामध्ये आरोपीचे राहण्याचे ठिकाण, घराचे पत्ते त्या ठिकाणी शोधून काढले, त्यांच्या व्यवसायाचे परवाने, बिझनेस लायसन्स त्या ठिकाणी काय बिझनेस करतात ते शोधून काढले, बँक खात्याची माहिती सुद्धा आमच्या टीमने त्या ठिकाणी काढली, त्याचे इमिरेट ID संबंधितले पुरावे त्या ठिकाणी गोळा केले आणि त्यांचे कार्यालय कुठे आहे, काय ऑफिसेसची माहिती त्या ठिकाणी गोळा केली. ही सर्व माहिती आम्ही SP कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर SP कार्यालयामार्फत न्यायालयामध्ये हे सर्व कागदपत्र इंटरपोलसाठी देण्याचे काम CBI कडे पाठवण्यात आले आणि त्यानंतर ती कारवाई सुरू झाल्यानंतर भारताच्या गृहमंत्र्यांना बी त्यानंतर परत पुन्हा एकदा त्या ठिकाणी भेटून या सर्व गोष्टीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालय येथे अनेक वेळा प्रत्यक्ष जाऊन मी त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आणि आमचे त्यावेळेचे SP सोमनाथ घारगे यांच्याशी बऱ्याच वेळा सातत्याने आम्ही त्या ठिकाणी मी आणि माझ्या टीममधील काही सदस्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये राहुल शामराव काळोखे याचप्रमाणे इतर आरोपींविरोधातील दस्तवेज पुरावे माझ्याकडे काही उपलब्ध आहेत, योग्य वेळी ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा दाखवण्यात येतील. इंटरपोलची कारवाई सुरू करण्यात होण्याच्या आधी काही दिवस या फरार आरोपीला त्यांच्या विरोधात इंटरपोलची प्रक्रिया सुरू आहे हे ज्यावेळेस समजले त्यावेळेस तो आरोपी दुबईमधून फिजीमध्ये पलायन झाला आणि या सर्व गोष्टी आमच्या दुबईतील सूत्रांकडून आणि संबंधित इमिग्रेशन यंत्रणाच्या समन्वय साधून आम्ही या सर्व गोष्टी आम्ही हालचालीवर मागोवा ठेवून आम्ही याची माहिती योग्य वेळी कलेक्ट करत होतो. प्रत्येक वेळेस त्याची कलेक्ट करत होतो. परराष्ट्र मंत्रालय, CBI आणि इंटरपोलच्या समन्वयातून त्यांची फिजीमधील अनेक ठिकाणे शोधण्यात आम्ही त्या ठिकाणी यश मिळाले
आणि त्याला अखेर काल अटक झाली. आज मी माध्यमासमोर काही कागदपत्र सुद्धा त्यांचे देत आहे. त्यामध्ये ट्रेड लायसन, कंपनीचे लायसन, बँक खात्याची माहिती, राहत्या पत्त्यांचे पुरावे, इमिरेट आय डी आणि आमच्या टीममध्ये दुबईमध्ये त्यांचा मागोवा घेत असलेले काही फोटोकॉपी सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. काही दस्तऐवज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तपास यंत्रणा आवश्यक असलेल्या जनतेसमोर योग्य वेळी आम्ही त्या ठिकाणी सादर करण्यात येईल. इंटरपोल कडून वॉन्टेड असलेल्या इतर सर्व आरोपींच्या प्रत्येक लहान लहान माहिती आमच्या दुबईतील टीमने अत्यंत मेहनतीने गोळा केलेले आहे. त्यामध्ये त्यांचे वास्तव्य, व्यावसायिक माहिती, कंपनीचे कागदपत्र, आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे यांचा समावेश आहे. ही सर्व माहिती आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय आणि CBI यांच्याकडे त्या ठिकाणी प्रक्रियेसाठी अधिक सुपूर्द केलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे सर्व आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. त्याबाबतले काही कागदपत्र सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. असं वाटतं की बराचसा तपास हा तुम्हीच केलाय, तर मग पोलीस आणि गृह खातं काय करतं? नाही, शेवट आम्ही तपास करण्यामागे कारण आहे की सर्व गोरगरीब लोकांचे पैसे त्यामध्ये गुंतलेले होते. लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. शेवट ज्यावेळेस बाहेरच्या देशामध्ये आरोपी पलायन करतात, त्यावेळेस आपल्या देशातील काही तपास यंत्रणेला काही लिमिटेशन येत असतं. लिमिटेशन त्यांना आपल्याकडं कोर्टाने परमिशन दिल्याशिवाय आपले आरोपी तपासण्यासाठी आपण दुसऱ्या देशात सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळं मी माझी पर्सनल त्या ठिकाणी आमची दुबईतील काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी टीम लावली होती. त्यामध्ये राहुल काळोखे त्याचा हा फोटो आहे. तुम्ही दुबईमध्ये त्याचा 3/11/2025ला आमच्या टीमने एक फोटो काढला होता. तो एका मॉल समोर फिरत असताना त्याचा हा फोटो आहे आमच्याकडे. आता झेरॉक्स असल्यामुळे तो एवढा क्लिअर दिसत नाही, पण एकदम फोटोकॉपी व्यवस्थित आहे. त्या फोटो आम्ही 3/11/2025ला त्या ठिकाणी काढलेला होता. त्यामुळे 10/10/2025ला पुन्हा एकदा एका मॉलवर असताना त्याचा तो फोटो आमच्याकडं सादर आहे. आणि ज्यावेळेस अमित शहाना मी या संदर्भात भेटलो, तो सुद्धा फोटोकॉपी माझ्याकडे आहे. त्यावेळेस मी माझ्या मेल ID वर सुद्धा त्या ठिकाणी टाकलं होतं. हा पहा, राहुल काळोखे. त्याने ज्यावेळेस लायसन्स काढलं, ते लायसन्सची कॉपी आमच्याकडे मॅक्स जनरल ट्रेडिंग लिमिटेड अबुधाबी या नावाने ही कंपनी या ठिकाणी चालू केली होती. ती माहिती आमच्याकडं उपलब्ध आहे. त्याचा जो पासपोर्ट आहे, त्या पासपोर्ट 4 जुलै 2023ला आणि 23 जून 2023ला दुबईमधला त्या पासपोर्टवर शिक्का आहे त्याचा. त्याचबरोबरीने त्याचा व्हिजा, त्याची व्हिजाची कॉपी त्या ठिकाणी दुबई रेसिडेन्स 19/4/2000 त्याची एक्सपायर डेट झालेली आहे. हा दुबईचा त्या ठिकाणी व्हिजा आहे. तुमचा बिझनेस लायसन्स, त्याचे हे बिझनेस लायसन्स आहे. त्यामध्ये मॅक्स जनरल ट्रेडिंग लिमिटेड त्या 29 ऑगस्ट 2021ला ते रजिस्ट्रेशन केलं होतं. किती? 29 ऑगस्ट 2021ला. म्हणजे पूर्वनियोजित कट या लोकांचा होता. त्यामध्ये 29 ऑगस्ट 2024ला करंट लायसन इश्यू झालं. त्यांनी ॲप्लाय केला 29 ऑगस्ट 2021ला आणि 29 ऑगस्ट 2024ला हे करंट लायसन इश्यू झालं. आणि 28 लाख रुपयाचा, कोटी रुपये, हे हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आणि किती पैसे सरकारने रिकव्हर केलेले आहे? सरकारने अद्यापपर्यंत कुठलाही रिकव्हर झाले नाही. कारण आत्ताशी तो पहिला आरोपी त्या ठिकाणी अटक झालेला आहे. हे बिझनेस लायसन्स आहेत. तुमचे त्याचे बँक अकाउंट पहा, हे दुबई बँक अकाउंट डिटेल आहेत आमच्याकडे. त्याचे बँक अकाउंट इमिरेट्स, कुठल्या कंपनीच्या नावाने तू करत होता घोटाळा? इमिरेट्स शिस्पे नावाची एक त्याची कंपनी होती. त्या कंपनीच्या नावाने हे सगळे घोटाळे चालू होते.
ही त्याचे बँक अकाउंट डिटेल आहे. इमिरेट्स NBD या नावाने ही बँक आहे. दुबई बँक अकाउंट डिटेल राहुल शामराव काळोखे हे बँक अकाउंट त्याचे करंट अकाउंट होतं त्यात सगळं. राहुल काळोखे याचा ऍड्रेस पुण्याचा आहे, तो काहीतरी संभाजीनगरचा आहे. आता त्याचे राहण्याचे ठिकाण सुद्धा आम्ही कुठं राहतो ते ठिकाण त्याचं काढलं होतं. कोणाच्या ओनरच्या नावावर ॲग्रीमेंट केलेले हे सुद्धा आम्ही त्याचं डिटेल काढलं होतं. ओनर सुद्धा मोहम्मद हसन अल्फा रिसा 27/2/2025 त्याचं ॲग्रीमेंट त्याचं झालं आणि त्याचं राहण्याला त्या ठिकाणी राहण्यासाठी गेला 1/3/2025 हे त्याचं राहण्याचं आम्ही जे ॲग्रीमेंट केलं राहुल काळोखे रेसिडेन्स ॲग्रीमेंट हे सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचे आयकर विभागाचे ID त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कागदपत्र तुम्ही आणि तुमच्या टीमने गोळा केलेली आहे. हा पोलिसांनी का केलं नाही हाच प्रश्न होतो. नाही, पोलिसांना मदत करणं हे आमचं महत्वाचं काम होतं. हे त्याचे चेक वगैरे हे त्याचं ज्यावेळेस आज तुम्ही म्हणता हजारो कोटीचा घोटाळा आहे, इतकेही घोटाळा केला, एवढा मोठा घोटाळा असताना पोलीस शांत बसली होती का? नाही, पोलीस यंत्रणेच्या पद्धतीने काम करत होती. त्यावेळेसचे मी सांगितलं त्यावेळेसचे SP सोमनाथ घारगे म्हणून यांच्याशी मी किंवा आमची टीम त्या ठिकाणी नेहमी संपर्कात असायची. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर इंटरपोलची कारवाई त्यांनी सुरू केली. शेवट पोलीस यंत्रणेला दोष देण्यात अर्थ नसतो. शेवट त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करणं गरजेचं असतं. पण ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांचे पैसे कुणीतरी एखादा हडप करत असेल त्यावेळेस लोकप्रतिनिधी यांना त्यांनी आपली सुद्धा एक जबाबदारी लागते. शेवट माझ्या जवळच्या लोकांचे माझ्या गोरगरिबांचे ज्यावेळेस पैसे त्या घोटाळ्यामध्ये अडकले, गोरगरिबांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला त्या वेदना होत्या आणि मी माझ्या संपर्काचा निश्चित त्या ठिकाणी फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणताय तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही कागदपत्र दाखवताय, अनेक लोकांकडनंही या सगळ्याबाबत अनेक राजकीय पक्षांचे नेते, अनेक लोकप्रतिनिधी म्हणतायत की आम्ही या सगळ्याचा फॉलो केला. बोलणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष कृती करणं वेगळं असतं. समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक फक्त बोल घेवडे असतात, स्टेजवर येऊन मोठमोठ्याला गप्पा मारायचा, आणि एक वर्ग असा असतो तो निश्चित प्रामाणिकपणे काम करतो. जर प्रामाणिकपणे जर आम्ही या सगळ्या माहित्या गोळा केल्या नसत्या तर आज तो आरोपी अटक झाला नसता. तुम्ही ज्यावेळेस दुबईमध्ये ज्यावेळेस त्याला लक्षात आलं की माझ्या इंटरपोलची कारवाई होती त्यावेळेस तो आरोपी बहरीनला गेला. पहिला बहरीनला आरोपी गेला. त्यावेळेस आपली टीम बहरीनमध्ये पोहोचल्यानंतर तो फिजीला गेला असताना आपल्या त्या ठिकाणच्या काही यंत्रणेने दुबईच्या पोलिसांना बरोबर घेऊन फिजी गाठली आणि फिजी गाठल्यानंतर तो आरोपी त्या ठिकाणी त्या फिजीच्या पोलिसांना बरोबर घेऊन आरोपी त्या ठिकाणी डिटेक्ट झाला. आणि त्यावेळेस फिजीच्या लोकांनी सांगितलं, पोलीस यंत्रणेने सांगितलं की तो आरोपी तुम्ही दुबईला घेऊन जा. त्यावेळेस आपल्या यंत्रणेने सांगितलं की आरोपी दुबईला नाही पाहिजे, तो इंडियात पाहिजे. याबाबत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं. काही माहिती आहे तुमच्याकडे? भारतात त्याला आता ज्यावेळेस त्याला अटक केलं, भारताकडे त्याच्या माहिती आल्यानंतर त्याला माझ्या माहितीनुसार आज किंवा उद्या 1-2 दिवसात आणू शकतात. काही राजकीय मोठ्या प्रमाणात पैसा त्याच्या संदर्भात आता सगळ्यात महत्वाचं ED CBI या सगळ्या यंत्रणेचा वापर करून त्यांच्या कुठं प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी शोधल्या पाहिजे. त्यांच्या बँक अकाउंटला कुठं पैसे, त्यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवर किती पैसे, हे सगळे अकाउंट सेल केले पाहिजे. त्यांच्या प्रॉपर्टी सेल केल्या पाहिजे आणि त्या प्रॉपर्टी सेल करून या लोकांचे पैसे दिले पाहिजे. आरोपी डिटेक्ट झाला, आरोपी पकडला, आरोपी आज पोलीस कस्टडीत आहे, याचा अर्थ लोकांना पैसे मिळाले का? नाही, लोकांना पैसे मिळाले नाही. लोकांना प्रत्यक्षरित्या ज्यावेळेस पैसे मिळतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला हे आपण समजू शकतो. त्यामुळे त्यासाठी या सगळ्या यंत्रणेचा वापर करून त्यांचे सगळे अकाउंट, त्यांच्या नातेवाईकांचे अकाउंट, त्यांच्या प्रॉपर्ट्या सेल केल्या पाहिजे. आज काही आरोपी अजून फरार आहेत, त्या आरोपींचा सुद्धा आता बऱ्यापैकी मागोवा घेतला पाहिजे.
यामध्ये की राजकीय हस्तक्षेप वाटतो त्यांना पाठिंबा घालण्यामध्ये किंवा राजकीय हस्तक्षेप या सगळ्या गोष्टीला एकमेकावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचे बाकी आरोपी डिटेक्ट करणे, बाकी आरोपी पकडणे आणि हे आरोपी जो पकडला त्याच्या सगळ्याच्या सगळ्या या सगळ्या पैशातून ज्या प्रॉपर्ट्या केल्या त्या प्रॉपर्ट्या सेल करणे आणि पैसे लोकांना काढून देणे.